नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जतमध्ये वादळी वाऱ्याचा हाकार. घराचे पत्रे अंगावर पडल्याने 8 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू. खलाटी गावावर शोककळा. जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा हाकार. घराचे पत्रे अंगावर पडल्याने 8 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून खलाटी गावावर शोककळा पसरली आहे. जत तालुक्यातील खलाटी गावात वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 8 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आनंदा बिरू शेजूळ यांच्या घरावरील पत्राचं शेड उडून गेल्याने चिमुकल्या श्रीवर्धन आनंदा शेजूळ या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आनंदा बिरू शेजूळ यांच्या घरावरील पत्र्याचे शेड उडून गेल्याने चिमुकल्या श्रीवर्धन आनंदा शेजूळ या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरात अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह हवामानात बदल झाला. या वाऱ्याच्या तडाख्यात शेजूळ यांच्या घरावरील पत्र्याचं शेड उडून गेलं. यामध्ये घरातील कुटुंबियांची धावपळ उडाली. या दुर्घटनेत अवघ्या 8 महिन्याच्या श्रीवर्धनचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक उडवलेल्या या संकटामुळे शेजूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची विचारपूस केली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला. या कठीण प्रसंगी शेजूळ कुटुंब एकटे नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आमदार पडळकर यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने तातडीनं पंचनामा करून बाधित कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत व आवश्यक सहकार्य करावं, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात तालुक्यात वादळी वाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ग्रामीण भागातील कच्ची घरे व पत्र्यांच्या शेडधारक कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.